अनंत कोटी ब्रह्मांड नायक भक्तवत्सल भक्ताभिमानी राजाधिराज योगिराज श्रीपाद श्रीवल्लभ श्री नृसिंह सरस्वती श्री अक्कलकोट निवासी परब्रह्म श्री सच्चिदानंद सद्गुरु श्री स्वामी समर्थ महाराज की जय। श्री स्वामी समर्थ महाराज की जय। श्री स्वामी समर्थ महाराज की जय। श्री अक्कलकोट स्वामी स्तुती स्तोत्र। श्री गणेशाय नमः। ओम गणेशा मंगलमूर्ती तुझ लागी एक विनंती, तू करोनी कृपा दृष्टी पाही मजकडे दयाळा। तुझ करता प्रथम वंदन कारे जे हाती घेतले जान, ते पूर्ण सहजे होय निर्विघ्न हे मी पामर जाणतसे। माय शारदा होता प्रसन्न सहजेची लाभे विद्याधन, मुका बोले अमृत वचन पांगुळ चढे पर्वत तो। माते तुझी कृपा होऊ दे काव्य प्रतिभा मज लाभू दे, स्वामी स्तोत्र पूर्ण होऊ दे मज हातुनी माऊली। भावे वंदितो सद्गुरुनाथ एक विनंती तुम्हा प्रत, तुम्ही पूर्वा मनीचा आहेत देऊन सुभाशिष तो। सद्गुरु हेची एक पद गुरु तत्व ते एक अभेद, अक्कलकोट स्वामी समर्थ सेवा सादरे स्वीकारा। दत्तात्रयानी जगदोद्धारा श्रीपाद वल्लभ प्रथम अवतारा, नरसिंह सरस्वती तो दुसरा असे घेतला भूलोकी। अवतार कार्य पूर्ण होता निरंजनवनी गेले मागुता, श्री गुरुचरित्री ती कथा असे वर्णिली उत्तम। पुढे ते कलियुग आले लोक धर्म भ्रष्ट जाहले, स्वधर्मासी विसरून गेले वाढला अनाचार तो। साधूंचे करण्या रक्षण दृष्टास करण्या शासन, आणि धर्म संस्थापन करण्या घेईन अवतार। हे गीता वचन आठवोनी विचार केला सद्गुरूंनी, आता नवा अवतार घेऊनी भक्ती कल्लोळ वाढवू। बसले असता करदळे वनात स्वामी समर्थ समाधिस्थ, वारुळ देहा भोवती जमत एक महाथोरते। वेळ येता प्रगटनाची कुऱ्हाड एका लाकूड तोड्याची, पडली मोडली योग्याची भाव समाधी क्षणात। लाकूड तोड्या आला काकुळती म्हणे अपराध घाला पोटी, स्वामी म्हणती तया प्रती तू तर एक निमित्त। पूर्वजन्मीचे पदरी पुण्य म्हणून तुला घडले दर्शन, या अवतारी आम्हा लागून तूच पहिला पाहणारा। महादारण्य ते सोडून काशी हरिद्वार पाहून, पवित्र गंगा स्नान करून आले देवल गावात। तेथ स्थापून निज पादुका बोध केला ग्रामस्थ लोका, वाढविली त्या नामलौकिका गावाच्या स्वामी रायांनी। देवल ग्रामीच्या पादुका दर्शन करिता होतसे पापक्षालन, ब्रह्महत्या पापमोचन देई सद्गती स्थान ते। हैदराबाद ते यवनपूर पुढे पाहिले ग्रामराजूर, तेथे निवास केला थोर चंचल भारती म्हणोनी। गोदावरीच्या तटा आले मंगळवेड्यात स्वामी राहिले, पंढरपूर ते पाहिले आले अक्कलकोटात। स्वामींनी असता मंगळवेड्यात नाना लीला केल्या अद्भुत, उद्धरिले भाविक भक्त भक्ती मार्ग लावूनी। विप्र अंगणी एक गाय परिणती दूध देय, स्वामी म्हणती कागे माय दूध न देसी धन्यास। स्वामी आज्ञेने गाय दुभती झाली ती विप्राप्रती, दैन्यहरण झाले शेवटी धरितो स्वामी चरणास। बसप्पा नामे कोणी भक्त संसारी त्याचे विरक्त चित्त, तो राहे सदा स्वामी सेवेत मागे पुढे दिन रात। तया नेऊनी अरण्यात सर्परूपे सुवर्ण देत, दैन्य त्याचे हरोनी समस्त केली कृपा तयावरी। स्वामी येता अक्कलकोटास थांबले खंडोबा मंदिरात, महम्मद रिसालदार तयास पाहता झाला प्रथम तो। चिलिमीचे झाले निमित्त चमत्कार पाहिला अद्भुत, तोबा तोबा त्याने म्हणता धरिले चरण स्वामींचे। चोळाप्पा आणि स्वामींचे नाते होते जन्मोजन्मीचे, म्हणून निवात्सवे तयाचे घरी करती श्री स्वामी। चोळप्पाचे त्या सदनास लोक येती श्री दर्शनास, दर्शने सुखविती सकलास महाराज श्री स्वामी। ज्याची त्याची ऐहिक मागणी तरीही स्वामी ती पुरवोनी, लोक भक्ती मार्गा लावूनी करती लोक कल्याण। स्वार्थ तोची प्रपंच आहे निस्वार्थ तो परमार्थ आहे, समजावूनी सांगती पाहे।